पण इतर ज्या वाईट या इतर गोष्टीसाठी रिव्ह्यू सिस्टम नाही आहे तुमच्यासाठी लेग बिफोर या नोसाठी वाईटसाठी, तर तुम्ही पंचांकडे दाद मागितली, या पंचांना वाटलं कुठेतरी डिसिजन देण्यामध्ये अडचण होती तर पंच तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. मॅच ऑन होते, मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. जे खंबा मार्केवाडी पहिला गोलंदाज नामदेव मार्के, गोलंदाजी मार्क वरती सज्ज. स्ट्राईकला पाहतो संगम, नॉन स्ट्राईकला कौशल. पहिला चेंडू नामदेव मार्केचा आपण पाहतो, निर्धाव चेंडू, टॉट चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. चांगली सुरुवात म्हटली जाईल मित्रांनो. बघा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दिनांक 9, 10, 11, 12 अंतरा 11 मार्केवाडी आपण पाहतो या ठिकाणी खेळते. तर 9, 10, 11, 12, 13 या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक होणार आहे. त्याचे लॉट्स आज पाडले जाणार होते, पण अचानक आल्या पावसामुळे आपण पाहतो ते लॉट्स आपण आज घेत नाही आहेत. उद्या ते लॉट्स पाडले जातील. तर ज्यांनी लॉटसाठी ज्यांनी आम्हाला कॉल केलेत, आपल्याला सांगू इच्छितो का आज अचानक आल्या पावसामुळे जो वेल होता लॉट्स पाडण्याचा, तो वेल आम्हाला मिळाला नाही आहे. त्यामुळे उद्या ते लॉट्स पाडले जातील आणि ते लॉट्स तुम्हाला पोचवले जातील. चला, विनंती असेल बघा, पेव्हलियन कक्षाच्या समोर जे आहेत ना आमचे मान्यवर दादा, या पाठीमागे या, थोडं वरती येऊन बसा. या खेळाडूंच्या समोर थांबू नका. संदीप बोराडे आपण पाहतो, नवीन फलंदाज. चेंडू डॉट, त्यानंतर आपण विकेट आणि सिंगल पाहिली गेली. कौशल बोराडीचा समोर उडवला चेंडू, स्ट्राईक भेटली, स्ट्राईकला गेला आणि गेल्या पहिला चेंडू खेळत असताना या षटकातल्या चौथ्या चेंडूवरती मारतो उत्तुंग असा बेहतरीन षटकार. अकाउंट मध्ये 7 धावा, 4 चेंडूच्या आपण पाहतो समाप्तीनंतर एक विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. नामदेव मार्के आपण पाहतो आतापर्यंत सुंदर पहिले 3 चेंडू पाहिले गेले. पहिला डॉट, नंतर दुसऱ्या चेंडूवरती संगम नामक फलंदाज माघारी परतला आहे
अंतराळी मार्केवाडी संघाकडून नामदेवने ते सुयश मिळवून दिलं होतं, विकेट प्राप्त केली होती. पुढचा चेंडू इथे फुलंचा चेंडू आपण पाहतोय, सेफ झोनमध्ये चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनमध्ये आहे, जरूर तो पोहोचणार. त्या दरम्यान पाहतो सिंगल रोटेट होते, सिंगलने धावसंख्या 8, चेंडू जाऊन पोहोचले ते 5. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक. पहिला पॉवर प्ले पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यानंतर आपण पाहिलं गेलं बॅटिंग पॉवर प्ले सेकंड, यानंतर असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप बोराडे स्ट्राईकला आहे. चांगला चांगला फटका आपण पाहतो, सुंदर चेंडू बचात्मक फटका पाहिला गेला, चांगला चेंडू होता नामदेव मार्कीचा, सुंदर चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. इथे धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. दादा संगम तेजस गायकवाड, जरा आपण बबलू नजरेशी लगेच संपर्क साधायचे. तो गोलंदाज पाहतो संदीप मार्के. याच मैदानावरती एक सायकलही त्याच्या नावावरती आहे, नामदेवच्या नावावरती एक बाईक आहे. दामदचा मैदानावरती नेहमीच मार्केवाडी अंतराळी मार्केवाडी स्वप्नील कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यायचे. तसेच एक्सेल संघाचे काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी असतील, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. शर्तीला खूप मोठं नाव आहे स्वप्नील दादाचं, पण क्रिकेटमध्येही तेवढंच अंतराळी मार्केवाडी संघाच्या पाठीमागे नेहमीच त्यांचा सदैव हातभार असतो. असे युवा उद्योजक स्वप्नीलजी कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्वप्नील दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू आपण पाहिलं, प्रमस्त मारा यॉर्क लेनचा चेंडू पाहिला गेला. रुपेश त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकीने एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये जरूर शॉट त्या ठिकाणी होता, जरूर झेली तिच्या हातामध्ये पोहोचला होता. इथे खराब थ्रो पाहिला गेला, त्याचा पुरेपूर फायदा संदीप बोलवलेला जीवदान आणि त्याबरोबर 2 धावांचं बोनस. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. चांगला चेंडू होता, योगेश पाहिला गेला, जागा शोधण्याचा प्रयत्न संदीप बोलवलेचा त्या ठिकाणी केला. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये स्क्वेअर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, चेंडू पाठवायचा होतो डी बॅकवर्डला, पण तिथे क्षेत्ररक्षक आडवा आला, झेल जरूर ड्रॉप झाली, पण त्याच्यानंतर 2 धाव ही आपण पाहतो बहाल करण्यात आल्यात ते एक्सेल संघाला. संदीपचा पुढचा चेंडू संदीपसाठी शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडूचा भरपूर समाचार. फाईन रिझन मध्ये चेंडू होतो फरार, रस मिळतील 4. इथे आला संदीप बोराडेच्या बॅटमधून एक बेहतरीन चौकार. काय माहित नाही त्याला, कोई जन्नत की बस जन्नतच त्याला दिसते. डीजे तांडेल MTC ला इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जात आहे. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर गोलंदाजी कमबॅक पाहिला गेला, चौकार खाल्यानंतर आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सुंदर चेंडू फेकला गेला.
पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल, डबल, चौकार आणि डॉट चेंडू आला. 5 चेंडू सुरेख. स्लोआर गतीला ओळखला, पारखला, निरखला आणि त्यानंतर ठोकला. हा फटका जाऊन पोहोचला सीमारेषा पार. संदीप बोराडेच्या बॅटमधून आलाय हा बेहतरीन षटकार. कर्ज घेतला ना त्याचं जर परतफेड तुम्ही केली नाही ना स्वप्नील दादा तर चक्रीवाढ व्याज लागते. आता ही परतफेड करावी लागणार आहे तुम्हाला. हा लोन घेतला जेल सोडून आणि चक्रीवाढ व्याज भेटावं लागेल आणि तो आता खऱ्या अर्थाने वसूल केला जातो आहे. संदीप बोराडेच्या बॅटमधून आपण पाहतो तो षटकार पाहिला गेला. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 10.50च्या सरासरीने धावा पाहिल्या गेल्या. नामदेव मार्के वैयक्तिक दुसरा सांगी तिसरा षटक. पहिला चेंडू चांगला फटका खेचला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे बेदला आणि इकडे पाहिलं गेलं सुंदर सुंदर अप्रतिम विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेतील खऱ्या अर्थाने याच्या दिवसातील आजच्या रात्रीतील एक बेहतरीन विकेट ज्याचं सर्वांवरती लक्ष लागलं होतं तो म्हणजे कुशल बोराडे या ठिकाणी बाधून परततोय. झटका मोठा झटका असेल तो जनुमान एक्सेल संघाला. पाहतो बघा चांगल्या धावा आल्या होत्या. 2 षटकात 21 धावा होत्या. ब्रेक थ्रू पाहिजे होता, विकेट पाहिजे होता. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट होता. त्यानंतर पाहिले गेले 10 चेंडूवरती त्या 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 11व्या चेंडूवरती हा विकेट आपण पाहिला गेला. झटका दिला गेला तो एक्सेलला. इथे चांगला चेंडू कमबॅक करत असताना आपण पाहतोय अंतरा 11 मार्केवाडी संघ. नामदेव मार्के ज्याला या मैदानावरती तंत्रशंत्र माहिती आहे, हर जागा माहिती आहे, विकेटचा पूर्णपणे अभ्यास आत्तापर्यंत या खेळाडूंनी केले. अनेक मॅचेस या स्पर्धेमध्ये त्यांनी खेळले गेलेत. इथे चांगला चेंडू शतरक्षक पोहोचू शकला नाहीये. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. बंटी या ठिकाणी एकच धावेवरती समाधान मानतोय. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत झालेत. चौथा चेंडू राऊंड विकेट आला. फुल लेनचा चेंडू, फुल टाच चेंडू तो वाईट स्लॉग आणि काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलणार फेकणार संदीप होता त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेतली गेले. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो 23 या आकड्यावरती. शाहीदबाई खऱ्या अर्थाने पाहतोय ही तिसरी रात्र आहे आणि ती जागा शाहीदबाईने सोडली नाहीये. सुरेख आपण पाहतो बंटीच्या बॅटमधून चेंडू निघाला 20 मध्ये. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील सा इथे आला हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. गेला आपण स्क्रीनवरती पाहू शकता. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण खरंच आत्ता घर बसल्या ती स्पर्धा पाहणारे प्रेक्षक वर्ग ही या नेत्रदीप पटका पाहून आश्चर्यचकित झाले असतील. अफलातून हिट होता जाऊन पोहोचला चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावा चेंडू पोहोचवायचा मैदानात. चेंडू पोहोचवायचा मैदानात.
जरूर मॅच आला तर जरूर दिला जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय चेंडू चॉईस संगम यायचे इथे चेंडू चॉईस करायला. एक्सेल टीम खेळाडू चेंडू चॉईस करा इथे. धावसंख्या स्कोर करा आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. प्रतिषेधक 10च्या सरासरीने 30 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चला आपण पाहतोय यानंतर आपण पाहतो तयार धरायचे यानंतरची मॅच असेल जय कोलमा माता शेलू विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल त्या अगोदर आयोजकांनी जे नियम सांगितले त्या नियमाचं पालन करायचं आहे. टॉस उडवण्यापूर्वी या ठिकाणी प्रवेश फी पूर्ण निश्चित करायची आहे. त्यानंतर टॉस उडवला जाईल असं आयोजकांचे काही जे नियम आहेत ते नियम आपण पाहतो या ठिकाणी. या नियमाचं पालन या ठिकाणी करायचे. चांगला फटका आपण पाहतो. पॉईंट मधून चेंडू काढला गेला. शतरक्ष त्या ठिकाणी दुसरा जरूर पोहोचलाय त्यालाही आपण पाहतो. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 इथे आला चौकार. ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा या ठिकाणी वसूल करत असताना बंटी या बंटीच्या बॅटमधून चौकार आला. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रतिषटक 10च्या सरासरीने पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय 30 धावा होत्या. रोहिदास क्षीरसागर या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. खऱ्या अर्थाने स्पर्धा कोणाची पण असून दे संघ कोणते पण असून दे ते नेहमीच या ठिकाणी प्रत्येक सामन्यामध्ये आनंद घेत असतात आणि तेही या ठिकाणी उपस्थित सामन्याचा आनंद घेतात. त्यांचेही मनापासून गोड गोड धन्यवाद या ठिकाणी करूया. आपलं ही वेलकम फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. अफलातून रनिंग विथ विकेट आपण पाहिलं गेलं. 2 फलंदाज चितेके चपलाईने हरणाच्या गतीने धावले आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती आपण पाहतोय. बघा आपण पाहतो फ्रेंड्स चषक होणार आहे डेला अंडर-25 या सर्व खेळाडूंसाठी शुभेच्छा. आपल्याला खुशखबर असेल अंडर-25 जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खुशखबर असेल. याच मैदानावरती आपण पाहतोय डेच्या 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप फ्रेंड्स चषक 2025 आपण पाहणार आहोत. वय वयात आपण पाहतो 2000 साली ज्याचा जन्म झाला आहे त्या खेळाडूंसाठी खुशखबर असेल. 2000 सालापासून आपण पाहतो आहे
अंडर-25च्या ज्या मॅचेस पाहिल्या जातील 3 दिवसीय डेच्या मॅच या मैदानावरती असतील. 60,000 रुपये पहिला क्रमांक, द्वितीय 30,000, तृतीय आणि चतुर्थ 15,000 रुपये असतील. प्रवेश फी 6,500 रुपये. मित्रांनो, ज्या संघांना प्रवेश घ्यायचे त्यांनी जरूर उद्या पॅम्पलेट तुमच्या प्रत्येकाला पोहोचतील. बघा, आमचे संतोष दादा इसालगे अर्थात आमचे जनरेटरवाले शेलूचे आमचे सर्वांचे लाडके दादा यांच्याकडून अर्थात मंथन संतोष इसालगे यांच्याकडून आयुवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर संतोष दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू झालेत आत्तापर्यंत. या षटकामध्ये आपण पाहिलं 3 चौकार, 1 दुहेरी, 1 सिंगल. अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. बंटीच्या बॅटमधून ती फटकेबाजी पाहिली गेली. इथे चांगला चेंडू, शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील निर्धाव टाकत असताना गोलंदाज. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचं अंतिम षटक असेल. बघूया मार्केवाडी संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येईल. नामदेव मार्केने केलेली सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या षटकात नामदेव मार्केने 8 धावा खर्च विकेट प्राप्त केला होता. पुन्हा एकदा नामदेव मार्के वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन आला. तिथे 9 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केला. म्हणजे 12 चेंडूमध्ये 17 धावा खर्च करत असताना नामदेवने किफायतशीर गोलंदाजी केले. 2 विकेटही प्राप्त केलेत. पण संदीपने 13 धावा खर्च केल्या. आणि आता यश मालीने आपण पाहतोय 15 धावा खर्च केल्या. महागडं षटक पाहिलं गेलं. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज विशाल, हे विचार करतो तो विशाल अगोदर का नाही आला. आपण पाहतो गोलंदाजी मार्ग तो विशाल हे पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे. शेवटचं अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतोय. यानंतर टॉस केला जाईल. जय कोलमामाता शेलू, विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व संघांना नियम आहेत. खुरमबाई यांनी सांगितलेले नियम. पॅव्हलियन कक्षामधून फक्त टाळ्यांचा वर्षाव होईल. कोणत्या प्रकारचा कॉल या ठिकाणी केला जाणार नाही असं कालपासून प्रत्येकाला सक्त ताकीद दिले. 2 संघाला पॅनल्टी सुद्धा भेटले. त्यामुळे पॅव्हलियन कक्षामध्ये पॅनल्टी देत नाही आम्ही, प्रत्येकाला फक्त समजून सांगतोय. म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जे खेळाडू आहेत त्यांनी वरती बसून घ्यायचे. त्यांच्यासाठी चेअर्स आहेत, यात आपण तिथे टेबलावरती बसू शकता. कारण खुरमबाई आणि बबलूबाई यांचं आयोजन नियोजन एक साध्या पद्धतीने जर तुम्हाला दिसत असेल, पण आयोजन कडक आहे आणि कारवाई बेधडक आहे. तिसरा चेंडू स्लॉगवर आहे. उर्फी चेंडू पुन्हा एकदा टायमिंग लागत नाहीये, परफेक्शन होत नाहीये. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला जातो. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं संदीप बोराडे खऱ्या अर्थाने स्ट्राईक द्यायची होती त्या ठिकाणी बंटीला, म्हणून हा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज बाद होतोय. झटका पुन्हा एकदा तिसरा दिला जातो जानवान एक्सेल संघाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती संदीप आपण पाहतोय माघारी जरूर बदललाय. 48 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे योगेश. आणि त्यानंतर टॉस केला जाईल. त्या अगोदर जय कोलमामाता शेलू संघ कॅप्टन आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा कर्णधार आपण जरूर आयोजकाशी संपर्क साधायचा लगेच. या स्पर्धेमध्ये काही नियम ठेवलेत खुरमबाई नजे यांनी. पहिल्यांदा एंट्री फी घेतली जाईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. त्यामुळे आपण दोन्ही संघाच्या कॅप्टननी प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधायचे. इथे आपण पाहतोय उडाला चेंडू, खूप मोठा उंच चेंडू आपण पाहतो. शतरक्षक चेंडू खाली आहे. रुपेश कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद, हाही फलंदाज माघारी आला. पण नंतर आपण पाहतोय हा फलंदाज माघारी परततोय.
बंटी या ठिकाणी माघारी आलाय. आमचे प्रकाशदादा कोल्हावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच मॅचचा आनंद घेतात. या दादा व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घ्या, कारण सर्व मान्यवर आमच्या आयोजकांनी सांगितलंय इथे कोणच छोटा नाही, कोण मोठा नाही, इथे कोण आपण पाहतोय नाही, हे सर्व आमच्यासाठी समान आहेत. तर जरूर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तर विशाल यांनी जर अजून एक विकेट घेतला तर प्रकाशदादा आमचे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. जरूर प्राईज लागलं होतं पण इथे निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आमच्या दामतवरून अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहिला गेला, जरूर इथे खुशखबर असेल या ठिकाणी एक्सेल संघासाठी, कारण मोफतचा फ्रीचा 22चा हा चौकार या ठिकाणी आपण धावफलकावरती जोडला जातो आहे. या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 52 या आकड्यावरती 53 धावांचं लक्ष असेल ते अंतरा 11 मार्केवाडी संघाला. आणि खऱ्या अर्थाने पाहिला गेला हा चौकार कितपत फायदेशीर ठरणार, कितपत धोकादायक ठरणार मार्केवाडी संघासाठी, हे येणारी दुसरी इनिंग जरूर सांगेल. ऐकूया आवाज. दुसऱ्या इनिंगला आपण पाहतो जोडले जातील योगेश डोले.
हॅलो चला जे कोलो आता शेलू विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण टॉससाठी बघा मिडल इनिंगमध्ये टॉस व्हायलाच पाहिजे आणि आपणास इथे येणं गरजेचं चला दोन्ही संघाचे कॅप्टन सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत ब्रदर चषक 2025 मध्ये टार्गेट इथून ठेवण्यात आलं 53 या धावसंख्येचं आपण पाहताय एक्सेल टीमच्या माध्यमातून आणि इथून मात्र बनवायचे आहेत 53 धाबा इथून बनवत असताना पहिले 2 चेंडू निर्धाव खेळून काढले आपण पाहताय संदीप मार्के ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय पहिले 2 चेंडू त्यांना निर्धाव खेळलेत कौशल बोराडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिले 2 चेंडू अगदी आपण पाहताय मात्र वेरिएशन दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कौशल बोराडे चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहताय विशाल माळी या फलंदाजाला जरूर बघा मार्केवाडी निक्सलवरून काही मान्यवर आले असतील त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आणि अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता यशांच्या मागे संदीप बोराडे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा जे करून आता शेलू आणि सिद्धिविनायक नेरलपाडा तर येत्या 1 मिनिटामध्ये मी टॉससाठी आलत नाही तर तुमचे कमी षटकं खेळवले जातील आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय नेमकं संदीप मार्के मैदानाच्या आतमध्ये काय करतोय हा प्रश्न खऱ्या अर्थानं संपूर्ण डगआउटला देखील पडला असेल कारण की ज्या कामासाठी ओळख आहे संदीप मार्केची जे मोठे फटके इनफिल्डला खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग संदीप मार्केची पाहायला मिळते पॉवर प्लेमध्ये जबरदस्त फटकेबाजी करत असतो तो संदीप मार्के इथे मात्र नेमकं चुकी करताना पाहायला मिळाला आहे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करत असताना इथे प्रयत्न केला जातो त्याच्या माध्यमातून परंतु प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र 4 निर्धाव चेंडू खेळून काढलेत पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ सम आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात नाहीये अगदी बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे सातत्यानं हे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात पहिलं मेडन षटक अगदी आपण पाहताय नितीन भोईर या गोलंदाजाचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर ब्रदर चषक 2025 मधलं दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते कौशल बोराडे या गोलंदाजाचं काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे कौशल बोराडेची आपण पाहताय बॅटिंग करत असताना आपण पाहताय सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता सलामीला जात असताना चांगला स्टार्ट आपल्या टीमला त्यांना मिळवून दिला अगदी आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅटमधून आला त्यानंतर तो बाद झाला परंतु आता गोलंदाजीमधून खऱ्या अर्थानं कामगिरी कौशल बोराडेची आपल्याला पाहायला मिळते तब्बल त्यानं 6 चेंडू निर्धाव फेकलेत 53 धावसंख्येचा बचाव करत असताना 6 चेंडू निर्धाव आले त्याच्यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय असू शकते एक्सेल टीमसाठी बचाव करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे कौशल बोराडेची 6 चेंडू संदीप मार्केनं मात्र निर्धाव खेळून काढलेत अजूनही 4 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे 4 ओव्हरमध्ये अजूनही तुम्हाला इथून 53 धावा बनवायच्या आहेत ऑन स्ट्राइक आपण पाहता ज्यानं 6 चेंडू प्रतीक्षा केले खऱ्या अर्थानं स्ट्राइक वरती येण्यासाठी तो विशाल माळी ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आपण पाहताय कुणाल बोराडे आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती जरूर पाहायला मिळेल सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण त्याला पाहू शकता काय जबरदस्त पहिलाच खेळला त्याला कौशलनं
त्यानंतर कुणालकडे गेला. आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो एक्सेल टीमकडनं. अंतरा 11 मार्केबडी टीम 53 धावसंख्येचा पाठलाग करते. अकाउंट अजून ओपन झालं नाहीये. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. शॉर्ट बॉल होता, टर्न केलाय बॉलला, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. विशाल मालीच्या बॅट मधून आलाय. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार. जास्त बळ घेऊ नका, जास्त बळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे पंच इथे दर्शवतात. वन बाउन्स चौकार. षटकामध्ये विशाल माळी करून देत असताना 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके. 8 धाबा धाव फलकावरती. 53चा पाठलाग करत असताना इथे वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अपेक्षा करत होता उचलीची, ऑन साईडला खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवतो विशाल माळी, परंतु इथे निर्धाव चेंडू आला. कोणतीही धाव धाव फलकावरती येणार नाहीये. 53चा पाठलाग करत असताना 8 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती आलात. आणि अगदी जर पाहायला गेलं तर 9 चेंडूचा खेळ इथून आतापर्यंत समाप्त झाला. कुणाल इथे इथे मात्र लाईन चेक केली जाते. पंच राजेश भोईर सर आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. अभ्यंतर चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या इष्टच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, त्याला पनिश केलं जात आहे. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाबानं धावफलक जाऊन पोहोचतोय 9 वरती. बघा एक्सेल टीम प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. इथून मात्र एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले गोलंदाज आहेत एक्सेल टीम कडे देखील आपण पाहत आहे. एक चांगली टोटल उभारल्यानंतर आता मात्र कामगिरी गोलंदाजी मधून चांगली करत असताना इथे बॅटला चेंडू प्रेस झालाय. गॅप मधनं बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने डीप थर्डमॅन मध्ये चौकार. हा तिसरा चौकार आलाय विशाल मालीच्या मधून. आता खऱ्या अर्थानं अंतरा 11 मार्केबडी टीम हा देखील विचार करत असेल धाबा कशाही येवत, फक्त धाबा येणं गरजेचं आहे. 53चा पाठलाग करायचा आहे. 13 धाबा तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण पाहता कुणाल बोराडे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहताय थोडासा पुढे टाकला होता, फिंगर रोल केले होते. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता आतमध्ये आला. ऑफ कटरचा वापर या ठिकाणी आपण होताना पाहायला मिळाला. विशाल माली थोडासा चाचपडत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला या बॉलवरती. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 आल्यात. इथे एज अँड टेकन. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकार होत होता विशाल माली. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहताय 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत होते 53चा पाठलाग करत असताना. परंतु आता मात्र इथे त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना कुणाल बोराडे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. ज्या फलंदाजानं 3 चौकार त्याच्या विरोधामध्ये मारले होते त्या विशाल मालीला त्यानं इथं परतवलं.
क्रमांकावरती इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहेत लॉंग ऑफ मध्ये, परंतु एकच धावफलकावरती एका धाब्यानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचेल आता 14 वरती. 53चा पाठलाग करत असताना अंतरा 11 मार्केवाडी टीमच्या वैभव मार्के ऑन स्ट्राईक. कौशल बोराडे गोलंदाजी ट्रॅक वरती पुढ्यामध्ये टाकला होता, थोडासा कमी गतीने टाकला होता, ऑन साईडला टर्न केला. लॉंग ऑन मध्ये संगम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. एक सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचते 15 वरती. पार्टनरशिपची गरज आहे अंतरा 11 मार्गेवाडी टीमला. इथून पार्टनरशिप जर का बिल्डअप झाली, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं तर या 53 धाबा जर पाहायला गेल्या तर सहजरित्या या मैदानावरती चेस होऊ शकतात. फटका चांगला आहे बीट द टर्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. डीप मिड विकेट मध्ये टिपलाय झेल आणि इथे संपलाय संदीप मार्केच्या. हा जरूर बघा, येणाऱ्या 28 एप्रिल ते 2 मे या दरम्यान जी स्पर्धा घडणार आहेत, दमदार ट्रॉफी आमदार चषक 2025, या स्पर्धेमध्ये कालच आम्ही डिक्लेअर केला, त्यानंतर सर्व टीम झालेल्या आहेत. पण मित्रांनो, आयोजकांनी असा विचार केला आहे सर्वांना संधी भेटली पाहिजे. शेवटची जी नाईट आपण पाहतो आहे असेल या मैदानावरती आपण, त्याच्यामुळे एका गावातली एकच टीम घेतली जाईल. बघा, त्या स्पर्धेमध्ये एका गावातली एकच टीम घेतली जाईल. त्याच्यामुळे कुणी असं गैरसमजू नका, कारण आमच्याकडे ऑलरेडी टीम झालेल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यामधील एका गावातली एक टीम घेतली जाईल. इथे फटका आपण पाहताय जीवनच्या बाट मधून. इथे एलिव्हेशनच मिळालं नाहीये. संगम चेंडू खाली आलाय, अगदी भिंतीसारखा उभा राहिलाय आणि लॉंग ऑन मध्ये इथे झेल टिपली आहे. जीवन भगत या मॅच मधली सर्वात विकेट आपण पाहताय. जीवन भगत हास टू द डिपार्ट. जीवन भगत खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय आपल्या फॉर्म साठी. ज्या प्रकारचा हा खेळाडू आहे, ज्या प्रकारचा याचा खेळ राहिला आहे, सातत्यानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहताय बहुचर्चेमध्ये असलेला जीवन भगत, आता मात्र संघर्ष त्याचा चालू आहे आपल्या फॉर्मसाठी. इथे देखील पहिला बॉल फेस करत असताना लॉंग ऑनला त्याला क्लिअर करायचं होतं, परंतु जास्त उंच बॉल गेला, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि संगमने त्या ठिकाणी अगदी सोपा झेल कंप्लीट केला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी 5व्या क्रमांकावरती नामदेव मार्के, टीमचा कर्णधार, टीमचा सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 45 गाला गरज आहे कॅप्टन इनिंगची, कारण की अगदी जर पाहायला गेलं ना तर 53 धाबांचा पाठलाग करायचंय. त्यातील पहिलं षटक निर्धाव आलं होतं कौशल बोराडेचं, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कौशल बोराडे आला, 2 पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट केली जाईल का कौशल बोराडेच्या माध्यमातून? कॅप्टन वर्सेस कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल पाहायला मिळतंय. फुल लेनचा बॉल ऑन साईडला फक्त स्केअर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, एकामेकांमध्ये धडप झाली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर संगमने कॉल केला होता बी बॉल वरती येतोय, परंतु बंटीने पाहितलं नव्हतं आणि वेगाने दाबत आला. दोघांमध्ये धडक झाली, परंतु अगदी आपण पाहताय एक धाब इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 16 धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. नामदेव मार्के यांना माहिती आहे इथून कौशल बोराडेचं जे षटक आहे ते महत्वपूर्ण आहे. कौशल बोराडे जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये संयम दाखवणं फार गरजेचं आहे. त्याला खऱ्या अर्थानं सन्मान देणं फार गरजेचं आहे. उर्वरित येणाऱ्या षटकांमध्ये मी आक्रमण करू शकतो. ही मॅच
खऱ्या अर्थानं अगदी खुली करू शकतो. माझी विकेट ही फार महत्वाची आहे, त्यासाठी ताना जोखीम उचललंच नाही. एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि त्यानंतर अगदी 9 सेकंडवरती आला. आणि आता मात्र 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 16. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 37. या धावा देखील या मैदानावरती चेस झाल्यात. 12 बॉलमध्ये 37. नामदेव मार्के मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे कठीण नाही आहे, कारण की क्रिकेटमध्ये बऱ्याचदा हे कारनामे नामदेव मार्के यांनी आपल्या टीमसाठी केलेत. नामदेव मार्के ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल, परंतु आता गोलंदाजीसाठी कोणाकडे जातील. धावा फलकावरती 16 आल्यात. 12 बॉल आणि 37 ची गरज आहे. 16 झाल्यानंतर 12 बॉल 37 धावसंख्येची गरज. संगम मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाजीसाठी गेलेत. आपण पाहताय मॉन्टी 4थ्या क्रमांकावरती. संगमला खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये थांबून ठेवलाय. एक स्ट्रॅटर्जी आखली आहे एक्सेल टीमनं. एक प्लॅनिंग नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे आणि प्लॅनिंग करणं देखील फार गरजेचं असतं. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करत खेळत असता त्यावेळी तुमचं जी काय स्ट्रॅटर्जी असते ती अगदी आपण पाहते त्याच्यामध्ये तुम्हाला यश येत असतं. आणि ती प्लॅनिंग ती स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखत असताना एक्सेल टीम आपल्याला पाहायला मिळते. माहिती आहे संगमला देखील 12 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत. अशा वेळी जरी आपण पाहताय बॉन्टीच्या विरोधामध्ये धावा आल्या तरी देखील शेवटच्या षटकामध्ये मी धावा थांबवू शकतो आणि त्यासाठी तो शेवटच्या षटकासाठी कदाचित थांबला असेल, परंतु हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. शेवटच्या षटकाच्या अगोदरचं जे आपण पाहताय ना 4थं षटक आहे ते निर्णायक षटक राहणार आहे. पहिला बॉल आक्रमण केलाय, बॉल उंच उडवलाय. बंटी त्या ठिकाणी आहे, बॉलला जज केलं आणि नामदेव मार्केची मोठी विकेट पहिल्याच बॉलवरती मिळवली आहे मॉन्टी या गोलंदाजानं. पाहताय आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतो आपल्याला 6व्या क्रमांकावरती रुपेश दाखल झालाय. रुपेश मध्ये देखील ती क्षमता आहे. चांगला बॉल अगदी आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जे डॉट बॉल आलेत ना त्याच JK शेलू टीम आपला डिसिजन काय असेल. जवळपास 4थं षटक देखील संपायला आलंय. राजू डिसिजन सांगा लगेच. समोरच्या टीमला देखील प्लॅनिंग करू द्या. आडव्या बाट मधून दूर भरून हा फटका खेळला. तोपर्यंत एकच धाब इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाब्याला नंतर धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 17 धाबा. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर 36 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 9 बॉलमध्ये 36 धाबा इथून बनवायच्या आहेत. अंतरा 11 मार्केबाडी टीमला. राजू तरे टीमचे कॅप्टन, आपला डिसिजन काय असेल ते पोहोचवा आमच्यापर्यंत. इथे गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक 2-2 आहेत. बंटी प्रयत्न करतोय परंतु त्याचा आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. काऊ कॉर्नरला आलाय हा चौकार. आपल्याला जरूर पाहायला मिळतील. म्हणजे अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल आणि 32 धाबा. मॅच अजूनही दूर नाहीये.
इथे शॉर्ट बॉल होता शॉर्ट ऑन पुल करायचा होता, अगदी जाग्यावरती गर्रकन फिरले, गिरकी घेतली परंतु बॉल आणि बॅटचा संपर्कच झाला नाहीये. डॉट बॉल आला, या बॉलवरती मोठा फटका अपेक्षित होता परंतु तो देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन करत असताना फार चांगली गोलंदाजी केली आहे ती एक्सेल टीमसाठी. चांगला खेळ राहिला एक्सेल टीमचा, बॅटिंग देखील चांगली. त्यानंतर आता बॉलिंग, इथे देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, हावेमध्ये खेळला, मिस टायमिंग आहे. संदीप बोराडे यष्टनच्या मागे, झेल इथून मात्र ड्रॉप करतायत. कॉल दिला होता बी झेल घेणार परंतु त्यांनी इथे झेल ड्रॉप केल्यानंतर एक धाब इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानं धावा आल्या. धाव फलकामध्ये आपण पाहत आहे 22. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत 31. 6 बॉल आणि 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे अंतरा 11 मार्केवाडी टीमला. ऑन साईक आपल्याला फलंदाज इथून जरूर पाहायला मिळेल वैभव मार्के. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता या ठिकाणी बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे संगम ने स्वतःला थांबवलं. पहिला बॉल अगदी समोर टाकला होता, ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा डॉट बॉल खेळून काढला वैभवनं. 5 बॉल आणि आता 31 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 बॉल 31 धाबा. मॅच थोडीशी दूर होताना आता पाहायला मिळतीये. 6 बॉल मध्ये 31 धाब्या होता. पहिला बॉल निर्णायक होता या षटकातील, तो देखील निर्धाव आला. बॅक टू द बॉलर, इथे झेल डीप केला. ओके, चेक करायचंय का? आउट आउट, फलंदाज बाद है. युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 बॉल मध्ये इथून धाबा बनवायचा आहे त्या 31. 4 बॉल 31 धाबा. युवराज मैदानाच्या आतमध्ये. अगदी मॅच दूर दूर आणि दूर होताना पाहायला मिळते अंतरा 11 मार्केवाडी टीम पासून. विकेटची पडझड, मेडन षटक, पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. कदाचित सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं, धावफलक हलतं ठेवलं असतं, पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळाला असता सहजरित्या. कारण की याच मैदानावरती अगदी आपण पाहताय 67-68 धाबा देखील चेस झाल्यात. इथे बॉलला उडवलाय, बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार. आणि या फटक्यांची गरज अगदी पहिल्या बॉल पासून होती. ते फटके जर का आले असते ना तर मात्र ही धावसंख्या खऱ्या अर्थानं अंतरा 11 मार्केवाडी टीमसाठी मोठी नव्हती. परंतु पहिलं षटक निर्धाव आल्यानंतर कुठेतरी आपण पाहताय प्रेशराईज झाली, अगदी आपण पाहताय अडचणीमध्ये सापडली आणि त्यानंतर त्या अडचणीतून बाहेर काढत असताना अगदी आपण पाहताय विशाल माळी जर का सोडला ना तर कोणताही फलंदाज जास्त काही करू शकला नाहीये. आणखीन एकदम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय.
संगम आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय काऊकॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय युवराजच्या बॅट मधून आणि धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. त्या तब्बल 34 धाव फलकावरती पाहायला मिळतात. हे आक्रमण अगदी आपण पाहताय पहिल्या षटकापासून झालं असं तर या धावा आपल्याला चेस होताना जरूर पाहायला मिळाल्या असत्या, परंतु अगदी 7व्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज इथून मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमधून हे 2 षटकार आलेत. 34 धाव फलकावरती येणारे बॉल आता शिल्लक असेल तो फक्त एक बॉल द्या. बॉल बॅक टू बॅक 2 आल्यात. षटकार इथून पाहायला मिळेल का युवराजच्या बॅट मधून? शेबट गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का युवराज? शॉर्ट बॉल होता आधीच बॅट ड्रिल करून बसला, वेगानं बॅट फिरली होती, बॉल थोडासा उशिराने डिलिव्हर्ड झाला, षटक समाप्त झालं. इथे मात्र मॅच